Hello students, today we are going to look at dot product. ओके, आपण आत्तापर्यंत काय केलं तर वेक्टर हे तुमच्यासाठी काय खूप नवीन कन्सेप्ट आहे, काय खूप नवीन कन्सेप्ट आहे. म्हणून मी तुम्हाला एकदमच डीपमध्ये घेऊन नाही गेलो, काय एकदमच डीपमध्ये घेऊन नाही गेलो. ओके, सो आत्तापर्यंत आपण वेक्टर बघितले. ओके, तर आज आपण बघणार आहे प्रॉपर्टीज. काय प्रॉपर्टीज और तुम्ही ह्याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स पण म्हणू शकता ऑफ डॉट प्रोडक्ट. सगळ्यांनी डॉट प्रोडक्ट हे केले असतील, सम्स केलेले आहेत. खूप सोपं असतं. आपण काय करतो, आयच्या टर्मला आयनं मल्टिप्लाय करतो, प्लस जेच्या टर्मला जेनं मल्टिप्लाय करतो, प्लस केच्या टर्मला केनं मल्टिप्लाय करतो. बरोबर. आता फर्स्ट सपोज इफ आपण कन्सिडर करूया ए बार. ओके, बार म्हणजे काय, वेक्टर आहे. काय आहे, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड कॅप असं असेल. ओके, आणि बी बार इज इक्वल टू बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप असं असेल. ओके, तर फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते, हे जे आपण केलेलं आहे. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी केलेली काय सांगते, ए बार डॉट बी बार. ओके, ए बार डॉट बी बार काय करतो आपण की आयचं कोएफिशियंट आणि बी वेक्टरच्या आयचं कोएफिशियंट मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय झालं, ए एक्स इंटू बी एक्स बरोबर प्लस जेचे कोएफिशियंट मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय, ए वाय बी वाय. ओके, प्लस केचं मल्टिप्लाय करतो, ए झेड बी झेड. ओके, समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, एवढं कळालं. ओके, नाव सेकंड प्रॉपर्टी काय आपली, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड ऑफ ए बार कसं काढतो, अंडर रूट ऑफ जे कोएफिशियंट्स आहेत एचे त्याचं स्क्वेअर घेतो. म्हणजे काय झालं, ए एक्स होल स्क्वेअर बरोबर. पहिला काय ए एक्स प्लस सेकंड काय ए वाय होल स्क्वेअर, थर्ड काय ए झेड प्लस ए झेड होल स्क्वेअर बरोबर. थर्ड प्रॉपर्टी काय आपली, आपण आता लेटेस्ट बघितलं ए बार डॉट बी बार. आपण दुसऱ्या पद्धतीने काढलं तर कसं काढलं तर मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार कॉस थिटा बरोबर. मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार कॉस थिटा. ए बार असा काढायचा, बी बार असा काढायचा, सेम असंच. आता बी बार काय असणार आहे, बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार काय असणार आहे, बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलं. बरं, आता हे मॉडचं आहे. ओके, तर जर आपल्याला विचारलं की थिटा काढायचं, थिटा कसं काढू शकतो, कॉस थिटा इज इक्वल टू हे जे आहे ते इकडे घेऊन जायचं. तर ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार ह्या फॉर्म्युल्यानं काढायचं. काय, ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यानं काढायची. मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी तुम्हाला काढता येतं डिवायडेड बाय मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार. बरं, बुक्समध्ये लिहिताना फक्त त्यांनी ए बी कॉस थिटा असं लिहितात. ओके, असं जरी लिहिलेलं असलं ह्याचं मिनिंग काय आहे की हे वेक्टर नाही आहे. काय आहे, वेक्टर. आपल्याला हे जे आन्सर भेटतं हे काय भेटतं, वेक्टरमध्ये नाही भेटत. आपल्याला सिम्पल न्यूमेरिकल व्हॅल्यू भेटतात. काय भेटतात, न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे नंबर भेटतात. म्हणजे अंडर रूट ऑफ 51 और 6 5 अशा व्हॅल्यूज भेटतात. ओके, म्हणजे काय असतं त्याच्यात आय जे केच्या टर्म्स नसतात ना. आय जे केच्या टर्म्स असल्या की वेक्टर झाला बरोबर, खरं अशा टर्म्स नसतात. ओके, तर बुक्समध्ये लिहिताना ए बी कॉस थिटा असंही लिहू शकतात. मॉड ऑफ ॲक्च्युली लिहिण्याची पद्धत अशी आहे, बट हे मॉड लिहायला खूप हे होतं, किचकिच होते आपल्याला लिहिताना. म्हणून आता बघा इथं 2 पॅरलल लाईन्स लिहितात, खूप किचकिच दिसते. म्हणून कधी कधी लिहिताना फक्त ते ए बी लिहितात. काय लिहितात, ए बी कॉस थिटा. ओके, तर असंही लिहिलं तर चालतं, असंही लिहिलं तर चालतं, काही फरक पडत नाही. ओके, आता फोर्थ प्रॉपर्टी काय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. ओके, म्हणजे तुम्ही कसंही मल्टिप्लाय केलं, पहिला ए घेऊन किंवा बी घेऊन, तरी आन्सर सेम येतं. क्रॉस प्रोडक्टमध्ये येत नाही. ओके, क्रॉस प्रोडक्टमध्ये येत नाही. ओके, आता फिफ्थ प्रॉपर्टी काय आहे, फॉर
फॉर अँगल. ओके, अँगलसाठी जे थीटा येतो ह्याच्यासाठी ही प्रॉपर्टी. हे नीट लक्षात द्या, कारण सगळे सम्स ह्याच्यावरच येतात. आपल्याला जे नीट जेई आपण ज्याची तयारी ॲक्च्युली करणार आहे, जवळपास मॅक्झिमम सम्स ह्याच्यातनंच येतात. हे बाकीच्या ह्याच्यावरनं काही सम्स येत नाहीत. खरं हे लागत असतं हे सॉल्व करायला. आता जे शिकणार आहे ना ते सॉल्व करायला लागत असतं. ओके, तर फर्स्ट काय आहे, इफ ए बार अँड बी बार काय आहे, आर पॅरलल. ओके, ए बार अँड बी बार आर पॅरलल, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. ह्याचं मिनिंग काय असतं, सपोज हा माझा ए वेक्टर आहे आणि वेक्टर ए आणि हा माझा काय आहे, बी वेक्टर आहे. ओके, हे काय झाले, पॅरलल झाले. काय झाले, पॅरलल झाले. म्हणजे एकाच लाईनमध्ये जे असतात ते काय असतात, पॅरलल असतात. काय असतात, पॅरलल. तर असे दोन वेक्टर्स असतात, ह्याच्यामधला थीटा काय असतो, 0 असतो. काय असतो, थीटा 0. और तुम्ही असंही म्हणू शकता, हा माझा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, ह्याच्या दोघांचा थीटा 0 असतो. कारण थीटा काढायला आपल्याला काय करायला लागतं, असं कोन काहीतरी बनायला लागतो, बरोबर. खरं ह्याच्यात कोन कुठंच बनत नाही. तर ह्याच्यामध्ये थीटा काय असतो, 0 असतो. काय असतो, थीटा 0 असतो. थीटा 0 असला म्हणजे कॉस थीटा किती येणार आपला बघा, कॉस थीटा किती येणार, कॉस थीटाची व्हॅल्यू 0. तर इथं काय येणार, कॉस ऑफ 0. कॉस ऑफ 0 काय असतं, 1 असतं. सॉरी, कॉस ऑफ 0 येतं. कॉस ऑफ 0 काय असतं, 1 येतं. कॉस ऑफ 0 काय येतं, 1 येतं, बरोबर. मग आपला जो प्रोडक्ट आहे आपण काय असं म्हणतो, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा असं म्हणतो. बरं, कॉस थीटाची व्हॅल्यू आपली काय आलेली, 1 आली, ती इथं टाकायची. तर काय भेटतं, फक्त ए बी भेटतं. म्हणजे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी भेटतं जेव्हा थीटा इज इक्वल टू 0 असतो. आणि शब्दांमध्ये म्हटलं तर पॅरलल. जर तुम्हाला शब्दांमध्ये देत नाही, हे डायरेक्ट तुम्हाला देत नाही, टेक थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, ते काय म्हणतात, टू वेक्टर्स आर पॅरलल. काय म्हणतात, टू वेक्टर्स आर पॅरलल. पॅरलल म्हटलं की एवढं समजून जायचं की थीटा काय, 0 आहे. थीटा काय, 0 आहे. समजलं. आता सेकंड, बी. ओके, इफ ए बार अँड बी बार आर अँटी पॅरलल. काय आहेत, आर अँटी पॅरलल. इफ ए बार अँड बी बार आर अँटी पॅरलल, दोन्ही जर अँटी पॅरलल असले, ओके, थीटा काय असतो, 180 डिग्री असतो. थीटा काय असतो, 180 डिग्री असतो. ओके, मग आपण काय म्हणणार, ए बार. ओके, काय म्हणणार आपण, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, ओके, 180 थीटा 180 डिग्री म्हणजे सपोज अँटी पॅरलल म्हणजे माझा हा ए बार इकडं आहे आणि बी बार इकडं जातो आहे. ओके, तर हा अँगल किती झाला, 180. ह्याला आपण 180 डिग्रीला, तुमचं मॅथ्समध्ये झालं की नाही माहिती नाही, पाय म्हणतो आपण. काय म्हणतो, पाय म्हणतो. ट्रिग्नोमेट्रीमध्ये 180 अँगलला आपण पाय म्हणतो. ओके, तर इथं आपलं काय येतं बघा, ए बी कॉस थीटा येणार. काय येणार, ए बी कॉस थीटा. तर हे काय येतं, ए बी कॉस थीटा. कॉस किती आहे, 180. कॉस 180 डिग्री. ओके, तर कॉस 180 डिग्री काय असतं, -1 असतं. उत्तर काय असतं, -1. तर हे काय येतं, ए बी इंटू -1. तर हे काय येतं, मायनस ए बी. काय येतं, मायनस ए बी. म्हणजे ए बार डॉट बी बार काय येतं, मायनस ए बी असतं. कधी, अँटी पॅरलल असल्यावर. पॅरलल असल्यावर काय असतं, आन्सर प्लस ए बी असतं. काय असतं, प्लस ए बी. अँटी पॅरलल असल्यावर मायनस ए बी असतं. काय असतं, अँटी पॅरलल असल्यावर मायनस ए बी. समजलं, काय प्रॉब्लेम. ओके, आत्ता थर्ड काय आपलं म्हणजे सी पार्ट. ओके, इफ ए अँड बी आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे असं 90 डिग्री फॉर्म करतं. काय करतं, 90 डिग्री फॉर्म करतं ते आपल्या दोघांमध्ये. ओके, सपोज हा माझा ए बार असणार, हा माझा बी बार, असा 90 डिग्री फॉर्म करतं. ओके, ह्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. काय म्हणतो, परपेंडिक्युलर, बरोबर. तर बघा आता, ए बार डॉट बी बार काय येणार, ए बी कॉस थीटा. काय येणार, ए बी कॉस थीटा. मग इथं बघा, ए बी कॉस ऑफ 90 डिग्री. थीटा काय आपला, 90 डिग्री इथं टाकला. बरं, कॉस 90 काय असतं, 0 असतं. कॉस 90 काय असतं, 0. मग काय येतं,
ए बी इंटू 0, तर हे उत्तर काय येतं 0. म्हणजे काय असतं ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0 येतं. काय येतं ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0 येतं. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात ठेवायचं डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स. काय इथं लिहितो डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स इज 0. डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स इज 0. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? इज 0. बरं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आहे, ही लक्षात ठेवायची. डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स. आपण काय करतो आहे, हा डॉट प्रोडक्ट घेतो आहे ना, डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स इज 0. ओके, तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ओके, ह्याच्यानंतर आपल्या अजून एक कंडिशन आहे. ओके, सपोज आय डॉट आय हे काय असतं 1 असतं, जे डॉट जे काय असतं 1 असतं, के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू काय असतं 1 असतं. ओके, समजलं? आणि आय डॉट जे हे काय असतं 0. जेव्हा डॉट प्रोडक्ट ऑफ सेम असतात, डॉट प्रोडक्ट ऑफ सेम ह्याला आपण बेसिस म्हणत असतो. काय म्हणत असतो? बेसिस. सेम बेसिस काय असतं 1, जे जे 1, के के 1. खरं डिफरंट. आता तुम्ही घेतला आय डॉट के बार के कॅप 0 येतं. ओके, जेव्हा डिफरंट बेसिस येतात तेव्हा 0. तर हे एक लक्षात ठेवायचं. ओके, सेम बेसिस 1, डिफरंट बेसिस 0. ओके, तर आजचं लेक्चर इथंच थांबूया. उद्या ह्याच्यावरची आपण 2-4 प्रॉब्लेम्स सॉल्व करूया. ओके, सो आय विल स्टॉप हिअर.